नमस्कार मित्रांनो, हे पहा आमच्या घरापुढे शोचे झाडं आहेत. शोचे झाडं खूप दिवसापूर्वी 5-6 वर्ष झालीत त्याला लावून. आता ते संपले की लगेच कढीपत्त्याचं झाड येतं. कढीपत्त्याचं झाड तुम्ही पाहू शकता, खूप मोठं आहे, गर्द आहे, उंच आहे. हे पाहू शकता, कढीपत्त्याचं झाड संपलं की लगेचच चाफ्याचं झाड लागतं. चाफ्याचं झाड आमच्या घरी खूप शुभ मानलं जातं. हे चाफ्याचं झाड काही लोक म्हणतात घरासमोर नसावं, परंतु आम्हाला तरी असं काही वाईट अनुभव नाही आहे अजून. पण कढीपत्त्याचं झाड आमच्या घरच्यांच्या मते चांगलं असतं, त्याने साप वगैरे काही निघत नाही. हे पाहू शकता तुम्ही झाड. त्याने अजून तरी अनुभवापर्यंत तरी आम्हाला काही निघलेलं नाही आहे, अजून साप वगैरे काही निघलेला नाही आहे. पहा, त्याला फुलं आता सध्या नाही आहेत, पण कळ्या आलेल्या आहेत. आता लगेच आंब्याचं झाड, याला 10 वर्ष झालेत लावून आंब्याच्या झाडाला. तसं हे आंब्याचं झाड आहे, याला पाणीसुद्धा भरपूर आहे. पाहू शकता पाणी आंब्याला आगरीसुद्धा आता छान फुटलेली आहे. हे पहा, आमच्या आंब्याची आगरी फुटलेली आहे. हे पहा, आता आलं हे मोगऱ्याचं झाड. हे मोगऱ्याचं झाड खूप दिवसापूर्वी लावलेलं आहे, परंतु याला कटिंग खूप आहे, त्याने ते गर्द झालं आहे आता. परंतु याला फुलंसुद्धा येतात, परंतु आता सध्या नाही आहेत. लवकरच याला फुलं आले की मी तुम्हाला याचासुद्धा व्हिडिओ लवकरच टाकेल. इथं आम्ही गुलाबाचं झाड लावलेलं होतं. इथे होतं गुलाबाचं झाड, परंतु याच्यावर ईट पडल्यामुळे तेच फांदी मोडलेली आहे. मुलांनी वीट टाकली वाटते त्याच्यावर, त्याची फांदी मोडलेली आहे. मी पहा, याच्यात एक पैसासुद्धा आहे, त्याला आपण जाग करूया. अरे, तो वारलेला आहे, तो मेलेला आहे. मेलाय तो, कसं काय तरी झोपलाय आता, ते पळू देते तसंच. तुळस आहे आमच्या घरापुढं, तुळस. हे आमच्या घरापुढे सदाफुलीचं झाड आहे. याची फुलं कधीच गळत नाहीत, तर ही अशीच राहतात. कधीच याला फुल नाही असं होणार नाही, याला नेहमी फुलं असतात. फुलं कधीच याची सुटत नाही. ते खूप छोटं होतं तेव्हाच घेरदार होतं. आणि त्याची इथपासून खूप कटिंग केलेली आहे, इथून सगळी त्याची कटिंगच आहे ही. याची फुलंही खूप छान आहेत, कधीच याचं फुल टाळणार नाही असं होणार नाही. हे पाहू शकता किती सुंदर फुलं आहेत याला. हे पहा, फुलं खूप सुंदर आहेत. पांढरी सदाफुली आहे, याच्या खाली नेहमी सडा असतो. तर आता मी तुम्हाला आमच्या लिंबणीचं लिंबाचं झाड दाखवणार आहे. ती सुद्धा खूप खाली होती, परंतु ती आता तिची छाटणी करून ती वरपर्यंत आहे. याला खूप लिंब येतात त्याला. काळे लिंब, बरेच लिंब येतात त्याला. हे पहा, आता हे आमचं नारळाचं झाड आहे, त्याला सुद्धा खूप नारळ लादलेली असतात. हे पहा, हे पाहू शकता तुम्ही नारळ. त्याला कोंबसुद्धा फुटलेले आहेत, अजून छोटे छोटे खूप नारळ आहेत. याला सुद्धा 10 वर्ष होत आलेत आता लावलेलं. अजून एक आंब्याचं झाड आहे आम्हाला. हे पहा, हे आंब्याचं झाड आहे. हे पहा, हे आंब्याचं झाड. इथं पेरूचं झाड आहे. हे पेरूचं झाड आहे. इथे पपईचं झाड आहे. इथे पुन्हा आंब्याचं झाड आहे. इथे पपईचं झाड आहे. हे पहा, हे सीताफळीचं झाड आहे. आणि मागे तिकडं बदामाचं झाड आहे. तर अशा प्रकारची झाडं आहेत आमच्या घरासमोर. हे पाहिलं का तुम्ही? खूप झाडं आहेत आमच्या घरांना. सासू सासऱ्यापासून आंब्यांची झाडांची खूप आवड आहे घरच्यांना. हे पहा,